हाय गाइस, नमस्कार। सोनी रानी की दुनिया में आपका स्वागत है। मी महाराष्ट्रीयन आहे। आज आपला वटपौर्णिमा हा सण आहे, तर आज आमच्या घरात पुरणपोळी याची सगळीची तयारी चालू आहे। तर राणी पण हेल्प करते पुरणपोळी बनवायला, माझ्या मम्मीला, काकीला वगैरे। हे बघा, बघू शकता तुम्ही। आणि माझी मम्मी सुद्धा पुरणपोळी बनवते। थांबा मी तुम्हाला दाखवते। बघा, तुम्ही बघू शकता माझी मम्मी पुरणपोळी बनवते। मम्मी इथे बघ, हाय कर। हाय। आज तुझा उपवास आहे वटपौर्णिमाचा। तुम्ही बघू शकता आमचा पुरणपोळीचा बेत चालू आहे हा। तर ही माझी काकी आहे, हिचा पण आज वटपौर्णिमाचा उपवास आहे। काकी हाय बोल। हाय। उपवास आहे तर कसं वाटतंय? चांगलं वाटतं। पुरणपोळी हातात घेतलीये, तर अशी आमची वटपौर्णिमाची तयारी चालू आहे। आणि आता मी आणि माझा भाऊ वटपौर्णिमाचं सामान आणायला मार्केटमध्ये चाललोय। मग तिथून आल्यावरती मग वटपौर्णिमाची पूजा कशी होते, कसे तिथं जाऊन सगळ्या बायका आहेत ती पूजा करतात वडाची, तर हे सगळं आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। मग तुम्ही लास्टपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा आणि कसा झाला हे पण सांगा, पण लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। काकी बाय काय मी आता बघू शकता आम्ही मार्केटला चाललो वटपौर्णिमाचं सामान घ्यायला। तर ही राणी येणार नव्हती आणि अचानक ती यायला रेडी झाली आमच्यासोबत। का आलीस तू? क्योंकि मुझे देखना था कि वटपौर्णिमा में क्या क्या सामान लगता है, क्या क्या नहीं लगता। मुझे ये जानना था कि ये फेस्टिवल होता कैसे, क्योंकि आज तक मैंने कभी देखा नहीं है। अरे मराठी माणसांचा सण आहे आणि हा चांगलाच आहे, तू बघ तुला नक्की आवडेल तसं। आणि आपण मराठी माणूस आहे आणि हे तिला बघायचं होतं की मराठ्यांचा फेस्टिवल कसा असतो, तर ती आता तेच बघायला आली आहे मार्केटमध्ये काय काय भेटतं काय काय नाही भेटत। तर तुम्ही पण आता बघा, मी मार्केटमध्ये चालले। आम कैसे दिए? आम लो ना 80 रुपये किलो, पाव किलो लो 20 रुपये का। नाही बरं, मग बारीक और गजरा। अच्छा, आता आम्ही लोकांनी सगळं सामान घेतलं आहे पूजेचं। आता पूजा कशी होते ते तिथं आता तुम्हाला गेल्यावरती दाखव। आता आम्ही घरी चाललो, खूप ऊन आहे आज, पाऊस नाही, खूप छान वाटतंय, गरम पण खूप होते। मग आता आम्ही चाललो घरी। तर गाईज आता आम्ही पोचलेलो आहे वडाच्या झाडाच्या इथे। आता तुम्हाला मी दाखवते। लांबून तर जरा लांबून फोडायचं का घरी? नाही, इथेच फोडायचं। आणि तुमची पूजा कशी झाली? छान झाली। कसं वाटतंय? तुम्ही बघितली वडाची पूजा झालेली आहे सर्व बायकांची। तर अशा प्रकारे हा आम्ही छोटासा असा व्लॉग बनवला आहे। छोटासा आता किती मिनिटाचा आहे पण नाही माहिती। तर तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, कॉमेंट्स नक्की करा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आणि प्रत्येकाने आपली संस्कृती जपली पाहिजे। सगळेच कल्चर खूप छान असतात, तर सगळ्यांनी आपले आपले कल्चर जपले पाहिजे। आणि थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ अँड आय होप डू लाईक दिस व्हिडिओ। थँक्यू, बाय बाय।